नवी मुंबईमध्ये पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। आपण पाहतोय की चक्क नवी मुंबई महानगरपालिकेच्या शौचालयामध्ये मतदाराचं नाव या ठिकाणी आलेलं आहे। खरं तर हा जो पर्दाफाश केलेला आहे तो मनसे नवी मुंबई शिष्टमंडळाने पर्दाफाश केलेला आहे। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी थेट मनसे नेते गजानन काळेजी खरं तर आपण पाहतोय की आपण 2-3 दिवसापासून एकदम ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आपण पाहतोय की पुन्हा एकदा चक्क शौचालयामध्ये मतदारांचं नाव आहे। नाही, राजसाहेब जे सतत सांगतायत ना की मतदार यादीत घोळ आहे, मतदार यादीत घोळ आहे, तो घोळ म्हणजे नेमका काय आहे ते आज आम्ही दाखवून दिलेलं आहे। आपल्याकडे जुईनगरला आता आपण उभे आहोत, ही माझ्यासमोर मतदार यादी आहे। बेलापूर विधानसभा 151 मतदारसंघात मतदार यादी भाग क्रमांक 148 आणि त्याच्यातला अनुक्रमांक 51 मतदाराचं नाव आहे नाजमीन गाजी, वडिलांचं नाव आहे शरीफा गाजी आणि राहण्याचा पत्ता काय तर चक्क हे सुलभ शौचालय। हा अनुक्रमांक आहे आम्ही शोधला, कारण 50 अनुक्रमांकावरती जी सिद्धी सोसायटी आहे त्याच्या बाजूचं हे सुलभ शौचालय। अक्कल घाण ठेवलेली आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी। अशा पद्धतीची मतदार नोंदणी, बरं समोरचा व्यक्ती संबंधित व्यक्ती इथे राहतोय का तर तो इथे राहत नाहीये। असा सगळ्या मतदार यादीत घोळ आहे। 15,000 दुबार आणि 18,000 बोगस नावं बेलापूर विधानसभेत आहेत। तशीच ऐरोलीमध्ये सुद्धा 20 ते 30,000 बोगस आणि दुबार नाव आहेत। हे आम्ही दाखवून दिलंय आणि सुलभ शौचालयात मतदाराचं नाव आणि पत्ता असणं याच्यासारखं निवडणूक आयोगाने केलेलं 8वं आश्चर्य नाही। खरं तर आयुक्त यांचं जे निवासस्थान आहे त्याच पत्त्यावरती मतदार आहेत, ते पण 127 आणि चक्क त्यानंतर आता तर थेट सुलभ शौचालय त्यामध्ये एक महिलेचं मतदान यादीमध्ये नाव आहे। तर काय वाटतं या महिलेने मतदान केलं असेल की नाही? आम्ही आता मुळातच ते चेक करतो की आमच्या पोलिंग एजंट कडून जी यादी आलेली आहे आणि ही बोगस मतदाराची यादी, पुढच्या काही दिवसात आम्ही याचा सुद्धा पर्दाफाश करणार की जी बोगस नाव आहेत, जे खोटे मतदार आहेत ते स्वतः येऊन मतदान करतात, त्याच्यामुळेच ही नाव नोंदणी केली। जर असं पकडलं तर नवी मुंबईतल्या सगळ्या सुलभ शौचालयावरती यांनी नोंदणी केली असेल का, हा सुद्धा भाग आम्ही प्रकर्षाने तपासतोय आणि पुढच्या काही दिवसात असे शेकडो खुलासे मनसे नवी मुंबईच्या वतीने मतदार यादीच्या बद्दल करताना आपल्याला नक्की दिसेल। ज्या महिलेचा आपण उल्लेख केलेला आहे या सुलभ शौचालयामध्ये ती राहते आणि तिचं मतदान यादीमध्ये नाव आहे, तर काय वाटतं ती महिला राहिला कुठे सध्या, याबद्दल मनसे काही पाऊल उचलणार आहे? आम्ही आता खरं म्हणजे आजूबाजूच्या 2-4 सोसायट्यांमध्ये विचारलंय। आमच्या इथल्या अनिता नायडू असतील, अक्षय भोसले असतील विभागात, या सगळ्यांनी आजूबाजू असं कुठलाही व्यक्ती इथे राहत नाही अशी माहिती सर्वसामान्य सर्व मतदारांनी आणि इथल्या सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला दिली। आताही आपण पाहाल तर ही व्यक्ती इथे राहत नाहीये आणि असेच खोटे मतदार शेकडो हजारोंच्या संख्येने नवी मुंबईतल्या दोन्ही मतदारसंघात आहे। काय वाटतं या मतदानाचा जो फायदा आहे, खरं तर आपण बेलापूर विधानसभेमध्ये उभे आहोत, या बोगस किंवा दुबार आपण जे मतदार बोलतात यांचा फायदा कोणाला होतो? नाही, स्पष्ट आहे की जो सत्ताधारी आहे त्यालाच हा फायदा होतोय। मंदाताई म्हणतायत की बोगस मतदारांच्या बद्दल किंवा पैसे घेऊन 2014 पासून ताई आता 2024च्या निवडणुकीनंतर बोलतायत। बरं, जे काही इथले सर्वोच्च नेते आहेत त्यांच्या कुठल्या तरी व्हाईट हाऊस का ग्लास हाऊसवर मोठ्या प्रमाणात बोगस रेशन कार्ड, बोगस आधार कार्ड, बोगस वोटर आयडी भेटल्याचे 10 वर्षापूर्वीचे पुरावे आहेत। आजही आपण गुगल केलं तर ते बातम्या दिसतात। याचा अर्थ कुठल्याही पद्धतीने निवडून येण्यासाठी कुठल्याही थराला जाऊन मतदार नोंदणी करायची आणि त्यांना मतदानाला पश्चिम महाराष्ट्रातून नवी मुंबईतल्या सगळ्या महापालिका निवडणुकांच्या वेळी पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मतदार येतात। आपलं LP असेल, हायवे असेल, सानपाडा असेल, या सगळ्या हायवेला बसेस असतात। ती माणसं तिथे जाऊन मतदान करतात, तीच माणसं येऊन इथे मतदान करतात। हे सर्वसामान्य नवी मुंबईकरांना माहिती आहे। आता आम्ही नेमकं मारामार बोट ठेवलंय आणि त्याच पद्धतीने आज मला निवडणूक आयोगाने पत्र दिलंय की आम्ही जी तक्रार केलेली आहे बोगस मतदारांची आणि दुबार मतदारांची, ती नावं डिलीट करायला प्रक्रिया सुरू केलेली आहे। धन्यवाद। खरं तर आपल्यासोबत होते मनसे नेते गजानन काळे यांचं असं देखील म्हणणं आहे की जे क्रिस्टल हाऊस आहे नाव न घेता थेट त्यांनी गणेश नायकांवरती टोला लगावलेला आहे। वाटलं तर मी तुम्हाला 10 वर्षाचे पुरावे देखील देईल। त्यांच्या क्रिस्टल किंवा व्हाईट हाऊसमध्ये आतापर्यंत बोगस रेशन कार्ड असेल किंवा मतदार याद्या असेल त्या देखील मिळालेल्या आहेत, असा थेट त्यांनी त्यांच्यावरती आरोप केलेला आहे। कॅमेरापर्सन रुपेशसह मी रवी खरात, TV9 मराठी, जुईनगर, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।